हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज आली होती मला रेड वेल्वेट केकची ऑर्डर, जी माझ्या फ्रेंडनेच दिली होती. आय थिंक हा सरप्राईज केक होता. तिच्या नवऱ्याचाच बड्डे होता, सो मला असं वाटते की हा सरप्राईज केक होता आणि तिने रेड वेल्वेट केक बनवायला सांगितला होता. तिने मला इमेजही सेंड केला होता आणि ती बोलली की मला सेम केक हवा आहे, डिझाईन डेकोरेशन तर सेम पाहिजे, बाकी मग बेस वगैरे तुझ्या हिशोबाने असं घे म्हणून. तर रेड वेल्वेट केक मला जास्त करून ऑर्डर येत नाही, तर मी फक्त 250 ग्राम प्रीमिक्स घेऊन आले. रेड वेल्वेटचं एक सेपरेट प्रीमिक्स मिळतं, जे तुम्हाला केक शॉपमध्ये मिळेल. केक शॉपमध्ये म्हणजे जिथे केकचं मटेरियल मिळतं तिथे मिळेल तुम्हाला. 250 ग्राम आणली होती मी आणि 250 ग्राममध्ये एक बेंटो केक होऊ शकतो आणि एक हाफ केजीचा केक आरामात होऊ शकतो. जर रेड वेल्वेट केकला वरतून क्रश वगैरे टाकायचं असेल तर ती पूर्ण पावडर तुम्हाला हाफ केजीमध्येच यूज होईल. तर मी केक बनवायला स्टार्ट केला. बेस तर ऑलरेडी झाला होता आणि मग नंतर तो गारही झाला होता. तर बरेच जण रेड वेल्वेट केकमध्ये चीज क्रीम वगैरे यूज करतात, तर मी चीज क्रीम वगैरे नाही यूज करत. मी डिरेक्टली आपली नॉर्मल जी व्हिपिंग क्रीम असते तीच यूज करते. त्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स वगैरे टाकून मग मी रेड वेल्वेट केक असं बनवते. कारण जे प्रीमिक्स असतं ते प्रीमिक्स जर बेस तयार झाल्यावर तुम्ही खाऊन बघितलं त्याची टेस्ट खूप मस्त लागते. सो कंपल्सरी नाही आहे की चीज क्रीम यूज केलंच पाहिजे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. तर हा मी क्रमकोट करून ठेवला होता. ह्याच्या लेअरिंगमध्ये मी व्हाईट कंपाऊंड यूज केलं आहे. व्हाईट कंपाऊंडचा जो क्रश असतो तो यूज केला आहे मी ह्याच्या लेअरिंगमध्ये. कारण जसं चॉकलेट केकमध्ये आपण चोको चिप्स टाकतो जे खाताना छान लागतं, तसं मी रेड वेल्वेट केकमध्ये व्हाईट कंपाऊंड कंपल्सरी हे टाकतच असते, कारण टेस्ट खूप छान येते त्याने. त्याच्यानंतर क्रमकोट झाल्यावर मी त्याला फिनिशिंग करायला घेतली. हा केक पूर्ण व्हाईट होता आणि हा हाफ केजीचा केक होता, पण मी हा हाफ केजीच्या बेसवर न करता 1 केजीच्या बेसवर बनवते. कारण जे बेसवर मला पूर्ण व्हाईट क्रीमनी फिनिशिंग करायची होती, जी मी कधी केली नव्हती, फर्स्ट टाईमच करते. सो ती फिनिशिंग द्यायला मला थोडासा वेळ लागला, बट बेस्ट झाला केक. तुम्हाला एंडमध्ये दिसेलच की केक कसा झाला आहे. थोडीशी फिनिशिंग मी एंडमध्ये सुद्धा केली, कारण मग ते मला फिनिशिंग नीट द्यायची होती केकला आणि छान दिसला पाहिजे केक असं मला वाटत होतं. तर एक्स्ट्रा क्रीम मी काढून घेतली वरची आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग करायला घेतली केकला. केकची प्रॉपर फिनिशिंग झाल्यानंतर त्याला जी वरतून डिझाईन होती, डिझाईन म्हणजे फक्त बॉर्डरच होती आणि ह्याच्यासाठी मी स्टारचा नोझल यूज केला होता. 8 स्टार्स आहेत आय थिंक त्या नोझलला. सो मी 8 स्टारचा नोझल यूज केला होता त्याला. मी नोझलचा तर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच देणारच आहे आणि आपण बेस कसा बनवतो त्याचाही व्हिडिओ देणार आहे. किती प्रीमिक्स यूज करायचं, पाणी किती घालायचं, ऑइल किती टाकायचं, सगळंच. तर वरतून मी स्पूनने मेसी करून घेतला केक आणि ह्याच्यामध्ये तर मी नोझल शोधत होते. नोझल भेटला आणि मग मी डिझाईन करायला घेतली. डिझाईन इझी होती, सो काही वाटला नाही केक बनवायला. आणि हा केक मी फर्स्ट टाईम बनवला होता आणि छान झाला होता. तर मी स्टार्टिंगला जो बेस लावला होता हाफ केजीचा, तो थोडासा कमी पडला मला, क्रशसाठी राहिला नाही. तर थोडीशी पावडर राहिली होती, त्या पूर्ण पावडरचा मी थोडासा बेस लावला सेपरेट. आणि इकडे केक होसताना माझा बेसही रेडी झाला. तर क्रशसाठी मी त्याचे तुकडे केले आणि ते मिक्सरमध्ये एकदम बारीक ग्राइंड करून घेतलं. जास्ती पण बारीक नाही करायचं, पण नॉर्मली बारीक करून घेतलं मी. तुम्हाला दिसेलच आत्ता. हे बघा, एवढं बारीक करून घ्यायचं. एवढं बारीक झालं की ते थोडंसं असं सेपरेट करायचं. आणि मग नंतर तोपर्यंत मी केक सेट व्हायला ठेवला होता. केक मस्त सेट झाला होता आणि ते क्रश मी वरतून टॉप लेअरला पूर्ण टाकून घेतलं. कारण डिझाईनमध्ये तसंच होतं, वरतून जो लेअर होता टॉपचा, जास्त काही डेकोरेशन नव्हतं केकला, पण जे वरतून होतं ते पूर्ण क्रशच होतं. हा जो क्रश असतो तो बेसचाच असतो. रेड वेल्वेटच्या प्रीमिक्सचा जो बेस बनवला मी त्याचाच क्रश आहे हा. आणि हा नुसता तसाही खायला खूप छान लागतो. मी ट्राय केलं आहे, सो मी गॅरंटेड सांगते की छानच लागतो. आता प्रत्येक शॉपमधल्या प्रत्येक प्रीमिक्सची टेस्ट वेगवेगळी असू शकते, पण ह्या प्रीमिक्सची टेस्ट खूप छान आहे. त्याच्यानंतर मी हाताने हे पूर्ण स्प्रेड करून घेतलं. हे असं दिसतंय. कसं वाटलं तुम्हाला मला सांगा. तुम्ही ट्राय करू शकता, हे कोणत्याही फ्लेवरसाठी ट्राय करू शकता, असं नाही की रेड वेल्वेटसाठी. तर मी नेम टाकायला घेतलं. हे नेम टाकून झाल्यावर मी तुम्हाला दाखवलंच आहे ह्या व्हिडिओमध्ये की मी ते नेम कसं टाकलं आहे. नेम ही खूप कॉन्सन्ट्रेट करून टाकावं लागतं, बिकॉज ते आपण क्रीमनी करतो आहे आणि व्हाईट क्रीमवर टाकतो आहे, तर ते प्रॉपर झालं पाहिजे. तर हे तुम्ही बघू शकता की मी ते नेमिंग कशी केली आहे. रेड क्रीमनेच बनवली एक नेमिंग. कशी वाटते नक्कीच सांगा. आणि मग नंतर मी माझ्या भावाला रिबीन आणायला सांगितली. माझ्याकडे रिबीनही अवेलेबल नव्हती,
सो रिबिन म्हणलं की मग ते जाडवाले देतात. सो मी त्याला सांगितलं की फ्रेंडशिप बँड घेऊन ये प्लेनवाला. सो हा त्याने मला फ्रेंडशिप बँड आणून दिला आणि मग मी तो लावून घेतला केकला. एक फ्लावर बनवायचं होतं छोटंसं, ते फ्लावर बनवलं. तर आणि हे जे टॉपर्स असतात ते टॉपर्स लावून घेतले हार्टचे आणि हा हॅपी बर्थडेचा टॅग, हा टॅगही लावून घेतला. तर ॲट दी एंड मी तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवते आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा केक मला नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून भरपूर व्हिडिओज बनवून दाखवेल. थँक्यू.